हेलो फ्रेंड, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे क्लास 7चा प्रॅक्टिस सेट नंबर 47. प्रॅक्टिस सेट नंबर 47 शिकवायच्या आधी बघा आपण काही जे फॉर्म्युला आहेत ते आपल्याला उपयोगी पडणार आहेत त्या प्रॅक्टिस सेटसाठी ते बघून घेऊया. बघा सरफेस एरियासाठी दिलेला आहे सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड. हा क्यूबॉइड दिलेला आहे. बघा याला काय दिलेलं आहे, लेंथ दिलेली आहे, ब्रीथ दिलेली आहे आणि हाईट दिलेली आहे. ठीक आहे. मग याच्यासाठी फॉर्म्युला काय होते, टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड इज इक्वल्स टू काय दिलेलं आहे 2 इन ब्रॅकेट लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रीथ प्लस ब्रीथ मल्टिप्लाय बाय हाईट प्लस लेंथ मल्टिप्लाय बाय हाईट. त्यालाच कसं लिहू शकतो आपण, इज इक्वल्स टू 2 इन ब्रॅकेट एल इंटू बी प्लस बी इंटू एच प्लस एल इंटू एच. ठीक आहे. आता बघा हा झाला क्यूबॉइडसाठी. आता सरफेस एरिया ऑफ क्यूबसाठी काढायचा आहे. क्यूबच्या ऑल साईड काय असतात, सेम असतात. ठीक आहे. म्हणजेच टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब इज इक्वल्स टू सम ऑफ एरिया ऑफ 6 स्क्वेअर. ठीक आहे. म्हणजेच काही 6 मल्टिप्लाय बाय साईड स्क्वेअर म्हणजे 6 मल्टिप्लाय बाय एल स्क्वेअर. साईड काय येईल एल, एलचं स्क्वेअर. ठीक आहे. ह्या दोन फॉर्म्युल्यावरच आपल्याला पूर्ण एक्झरसाइज सॉल्व करायचे. तर चला तर मग बघूया. बघा प्रॅक्टिस सेट नंबर 47. क्वेश्चन नंबर 1 काय दिलेलं आहे, फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब हॅविंग द फॉलोइंग साईड. कशासाठी दिलेला आहे, टोटल सरफेस एरिया कशाचा काढायचा आहे, क्यूबचा. ठीक आहे. चला तर बघूया. मग क्यूबसाठी काय फॉर्म्युला बघितला आपण, काय होता क्यूबसाठी. हे बघा मी इथे दोन्ही फॉर्म्युला लिहून घेतलेला आहे. टोटल सरफेस ऑफ एरिया ऑफ क्यूबॉइड हा फॉर्म्युला आणि टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब. आता आपल्याला क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे, क्यूबसाठी सॉल्व करायचं आहे. काय दिलेलं आहे, वन साईड 3 सेंटीमीटर. काय येईल मग टोटल सरफेस, आधी आपण फॉर्म्युला लिहून घेऊ, एरिया ऑफ क्यूब. क्यूबसाठी सांगितलेलं आहे इज इक्वल्स टू काय असं फॉर्म्युला 6 मल्टिप्लाय बाय एल स्क्वेअर, जो हा बघितला आपण तो. ठीक आहे. आता साईड 6 मल्टिप्लाय बाय साईड किती दिले आहे, एल मीन्स ज्याची लेंथ किती दिले आहे 3 म्हणजे 3चा स्क्वेअर. काय असतो 3चा स्क्वेअर 9 आणि 6 9 द 54 काय येईल स्क्वेअर सेंटीमीटर. ठीक आहे. सेकंड बघा काय दिलेलं आहे 5 सेंटीमीटर. सेम आहे, एकाच क्वेश्चनमध्ये दिलेले आहेत. परत त्या जसं आपण फर्स्ट नंबर सॉल्व केला तसंच करूया. सेम टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब इज इक्वल्स टू 6 मल्टिप्लाय बाय एल स्क्वेअर म्हणजे 6 मल्टिप्लाय बाय 5 स्क्वेअर. 5चा स्क्वेअर काय असतो, 5चा स्क्वेअर मीन्स 5 मल्टिप्लाय बाय 5 म्हणजेच 25 आणि 25 6 जा काय होते 150 स्क्वेअर सेंटीमीटर. ठीक आहे. आता हे झालं. थर्ड नंबर बघा काय दिलं आहे 7.2 मीटर. ठीक आहे. सेम करायचं आहे. टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब 6 मल्टिप्लाय बाय एल स्क्वेअर. प्रत्येक वेळेस फॉर्म्युला लिहत जायचं कारण तेवढ्यानेच काय होते तो लर्न होते. 6 मल्टिप्लाय बाय एलची व्हॅल्यू किती दिली आहे 7.2 स्क्वेअर. ठीक आहे. आता ह्या 7.2 स्क्वेअर म्हणजे याचे मल्टिप्लिकेशन करावं लागेल. काय करावं लागेल 7.2 मल्टिप्लाय बाय 7.2. बघा मी सांगते, जशी आपली साधी मल्टिप्लिकेशन असते तशीच करावं लागते. बघा 2 to the 4 2 7 the 40 इथं 0 7 to the 14 4 कॅरी 1 7 7 the 49 आणि 49 प्लस 1 50. ठीक आहे. काय येईल ॲडिशन 4 4 प्लस 4 8 1 प्लस 0 1 आणि 5. आता बघा 1 आणि 2 किती डिजिट नंतर पॉईंट आहे 2 डिजिट नंतर, म्हणून इथं पण करायचा 2 डिजिट नंतर पॉईंट म्हणजे 6 मल्टिप्लाय बाय 51.84 आणि याची मल्टिप्लिकेशन तर येते सर्वांना. त्याची मल्टिप्लिकेशन करायची 311.04 स्क्वेअर मीटर. ठीक आहे. आता बघा इथे युनिट मीटरमध्ये दिलं होतं म्हणून इथं मी मीटर लिहिलं आणि बाकी जे सेकंड नंबरचं केलं इथं सेंटीमीटरमध्ये दिलं होतं म्हणून इथं स्क्वेअर सेंटीमीटर लिहिलं. बघा 4 नंबर काय दिलेलं आहे 6.8 मीटर. तो सेम फॉर्म्युला आहे. टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब इज इक्वल्स टू 6 मल्टिप्लाय बाय एल स्क्वेअर म्हणजेच काय 6 मल्टिप्लाय बाय एल मीन्स 6.8
स्क्वेअर म्हणजेच काय येईल 6 मल्टिप्लाय बाय 6.8चा स्क्वेअर म्हणजे 6.8 मल्टिप्लाय बाय 6.8 करायचं. ठीक आहे, जसं मी मागच्या एक्झाम्पलमध्ये करून दाखवलं होतं. ठीक आहे, त्याचा स्क्वेअर म्हणजेच काय येईल 46.24 आणि या दोघांची काय करायची मल्टिप्लाय म्हणजे याचा आन्सर येते 277.44 स्क्वेअर मीटर. ठीक आहे, बघा 5 नंबर काय दिलेला आहे, 5 नंबर दिलेला आहे 5.5 मीटर. काय येईल मग टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब इज इक्वल्स टू 6 मल्टिप्लाय बाय एल स्क्वेअर म्हणजे 6 मल्टिप्लाय बाय 5.5 स्क्वेअर म्हणजेच 5.5चा स्क्वेअर काय तो 6 मल्टिप्लाय बाय काय येईल 13.25. ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन केली तर काय ते आन्सर 181.5 स्क्वेअर मीटर. हे झालं आपलं फायनल आन्सर. बघा क्वेश्चन नंबर 2 काय दिलेलं आहे, फाइंड टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड. क्यूबॉइडसाठी काढायचं आपल्याला, जसं क्वेश्चन नंबर 1 होता क्यूबसाठी, आता कशासाठी करायचं आहे क्यूबॉइडसाठी. ऑफ लेंथ ब्रीथ अँड हाईट आर गिवन. आपल्याला काय दिलं आहे लेंथ पण दिलेलं आहे, ब्रीथ पण दिलं आहे आणि हाईट पण दिलं आहे. ठीक आहे, बघा फर्स्टवालं काय दिलं आहे 12 सेंटीमीटर 10 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर. आपण काय करू आधी लिहून घेऊया म्हणजेच काय लेंथ इज इक्वल्स टू 12 सेंटीमीटर, ब्रीथ बी इज इक्वल्स टू 10 सेंटीमीटर आणि हाईट दिलेली आहे 5 सेंटीमीटर. ठीक आहे, आता टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइडसाठीचा फॉर्म्युला काय होता, टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड काय होता 2 इन ब्रॅकेट लेंथ इंटू ब्रीथ प्लस ब्रीथ इंटू हाईट प्लस लेंथ इंटू हाईट. ठीक आहे, तर बघा काय येईल बघ व्हॅल्यू पुट करूया. 2 इन ब्रॅकेट लेंथ किती आहे 12 मल्टिप्लाय बाय ब्रीथ आहे 10 प्लस ब्रीथ किती आहे 10 मल्टिप्लाय बाय हाईट आहे 5 प्लस लेंथ आहे 12 मल्टिप्लाय बाय हाईट आहे 5. काय येईल मग 2 इन ब्रॅकेट 12 मल्टिप्लाय बाय 10 120 प्लस 10 5 जा 50 प्लस 12 5 जा 60. ठीक आहे, आता या आधी काय करू आपण या तिघांची ॲडिशन करू 120 प्लस 50 प्लस 60. काय येईल 0 5 प्लस 6 11 11 प्लस 2 13 1 कॅरी 1 प्लस 1 2. काय ते 2 मल्टिप्लाय बाय 230. इथं कोणती साईन नाही आहे म्हणजे काय असते नेहमी मल्टिप्लिकेशन. याची मल्टिप्लिकेशन काय येईल 0 2 3 जा 6 2 2 जा 4 460 स्क्वेअर सेंटीमीटर. हे झालं आपलं आन्सर. ठीक आहे, बघा सेकंड नंबर काय दिलेला आहे 5 सेंटीमीटर 3.5 सेंटीमीटर आणि 1.4 सेंटीमीटर. ठीक आहे, आधी आपण लेंथ सर्व लिहून घेऊ व्हॅल्यू. लेंथ इज इक्वल्स टू 5 सेंटीमीटर, ब्रीथ इज इक्वल्स टू 3.5 सेंटीमीटर आणि हाईट किती दिलेलं आहे 1.4 सेंटीमीटर. ठीक आहे, आता टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड काय आहे फॉर्म्युला 2 इन ब्रॅकेट लेंथ इंटू ब्रीथ प्लस ब्रीथ इंटू हाईट प्लस लेंथ इंटू हाईट. ठीक आहे, तर व्हॅल्यू पुट करू 2 इन ब्रॅकेट लेंथ किती आहे 5 मल्टिप्लाय बाय ब्रीथ आहे 3.5 प्लस इथं प्लस आहे ना म्हणून प्लस ब्रीथ किती आहे 3.5 मल्टिप्लाय बाय हाईट आहे 1.4 प्लस लेंथ किती आहे 5 मल्टिप्लाय बाय हाईट आहे 1.4. ठीक आहे, आता याची मल्टिप्लिकेशन करू 2 इन ब्रॅकेट 5 मल्टिप्लाय बाय 3.5. बघा मल्टिप्लिकेशन करू 5 5 जा 25 2 कॅरी 5 2 जा 5 3 जा 15 15 प्लस 2 70 आणि 1 डिजिट नंतर पॉईंट आहे म्हणून आपण पण देऊ म्हणजे 17.5 प्लस 3.5 मल्टिप्लाय बाय 1.4. याची काय करायची मल्टिप्लिकेशन काय ते 4.9 प्लस 5 मल्टिप्लाय बाय 1.4. याचा आन्सर येते 7. ठीक आहे, आता या सर्वांची आपल्याला काय करायची आहे ॲडिशन करायची आहे. बघा 7.5 4.9 आणि 7चा पॉईंट आहे का
नाही. पॉईंट नाही आहे म्हणजे कुठं असतो लास्टमध्ये, म्हणजेच कसं लिहितं आहे 7.0. ॲडिशन करताना काय यायला पाहिजे, नेहमी पॉईंट खालीच पॉईंट यायला पाहिजे. तर 9 + 5 काय ते 14, 4 कॅरी 1. 7 + 1 7 + 7 14, 14 + 1 15 आणि 15 + 4 19. इथं पॉईंट 19 आणि कॅरी 1. 1 + 1 2 म्हणजे याचा आन्सर आलं काय येईल 2 × 29.4. तर परत काय करू आपण, याला 2 मल्टिप्लाय करायचं आहे. काय येईल 2 4 8, 9 2 18, 8 कॅरी 1, 2 2 4, 4 + 1 5. 1 डिजिट नंतर पॉईंट आहे म्हणून इथं पण काय येते पॉईंट देते. म्हणजेच काय येईल 58.8 स्क्वेअर सेंटीमीटर. हे झालं आपलं फायनल आन्सर. बघा 3 नंबर काय दिला आहे 2.5 मीटर, 2 मीटर आणि 2.4 मीटर. ठीक आहे. लेंथ, ब्रीथ आणि हाईट दिलेलं आहे. टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड. ठीक आहे. चला व्हॅल्यू पुट करूया. 2 इन ब्रॅकेट लेंथ किती आहे 2.5 मल्टिप्लाय बाय ब्रीथ आहे 2 प्लस ब्रीथ आहे 2 मल्टिप्लाय बाय हाईट आहे 2.4 प्लस लेंथ आहे 2.5 मल्टिप्लाय बाय हाईट आहे 2.4. ठीक आहे. आता बघा याची मल्टिप्लिकेशन करू. 2 मल्टिप्लाय बाय 2.5 मल्टिप्लाय बाय 2 काय ते आन्सर 5 प्लस 2 मल्टिप्लाय बाय 2.4 4.8 आणि 2.5 मल्टिप्लाय बाय 2.4 याचा आन्सर येते 6. आता या तिघांची काय करू आपण ॲडिशन 5.0 4.8 आणि 6.0 काय येईल 8 आणि हे काय येईल 6 + 4 10, 10 + 5 15 म्हणजेच 15.8 2 मल्टिप्लाय बाय 15.8. आता ह्या दोघांची काय करायची मल्टिप्लाय म्हणजेच 31.6 स्क्वेअर मीटर. हे झालं आपलं आन्सर. बघा 4 नंबर दिलेला आहे 8 मीटर, 5 मीटर, 3.5 मीटर. ठीक आहे. लेंथ, ब्रीथ आणि हाईट. टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइडसाठीचा फॉर्म्युला लिहून घेतलेला आहे मी आधीच. 2 इन ब्रॅकेट व्हॅल्यू पुट करूया 8 मल्टिप्लाय बाय 5 लेंथ इंटू ब्रीथ प्लस ब्रीथ इंटू हाईट म्हणजेच 5 मल्टिप्लाय बाय हाईट किती आहे 3.5 प्लस लेंथ इंटू हाईट लेंथ किती आहे 8 मल्टिप्लाय बाय हाईट आहे 3.5. ठीक आहे. 2 इन ब्रॅकेट 8 5 40 आणि 5 मल्टिप्लाय बाय 3.5 येते 17.5 प्लस 8 मल्टिप्लाय बाय 3.8 28. आता ह्या तिघांची ॲडिशन करायची आधी. ठीक आहे. ते येते 85.5. याची मल्टिप्लिकेशन जर केली तर काय येते 171.0 स्क्वेअर मीटर. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3 बघा. अ मॅच बॉक्स इज 4 सेंटीमीटर लॉंग 2.5 सेंटीमीटर ब्रॉड. एक मॅच बॉक्स दिले आहे त्याची आपल्याला लेंथ दिलेली आहे 4.4 सेंटीमीटर आणि त्याची ब्रीथ दिलेली आहे 2.5 सेंटीमीटर अँड 1.5 सेंटीमीटर इन हाईट आणि हाईट दिलेली आहे 1.5 सेंटीमीटर. इट्स आउटर साइड आर टू बी कवर्ड एक्झॅक्टली विथ अ क्राफ्ट पेपर. हाऊ मच पेपर विल बी रिक्वायर्ड टू डू सो. आपल्याला काय करायचं आहे ते जो मॅच बॉक्स आहे त्याला एक पेपर कवर करायचा आहे तर तो किती लागेल हे आपल्याला फाइंड करायचं आहे. ठीक आहे. आधी बघा गिवन काय दिलेलं आहे ते लिहून घेऊया. लेंथ ऑफ मॅच बॉक्स. ठीक आहे. म्हणजेच एल इज इक्वल्स टू किती दिले 4 सेंटीमीटर. ब्रीथ किती दिले बी इज इक्वल्स टू 2.5 सेंटीमीटर आणि हाईट दिलेली आहे एच इज इक्वल्स टू 1.5 सेंटीमीटर. हे काय आपल्याला सर्व गिवन दिलेलं आहे. ठीक आहे. आता बघा टोटल सरफेस एरिया ऑफ द मॅच बॉक्स. मॅच बॉक्स आता मॅच बॉक्स म्हटलेलं आहे आणि लेंथ ब्रीथ आणि हाईट दिलेली आहे. तर काय असेल मॅच बॉक्स काय असेल आपला क्यूब असेल की क्यूबॉइड असेल. क्यूबला काय असते वनच साईड असते. हा काय क्यूबॉइड आहे. ठीक आहे. मग क्यूबॉइडसाठीचा फॉर्म्युला यूज करू. काय असते 2 इन ब्रॅकेट
लेंथ इंटू ब्रीथ प्लस ब्रीथ इंटू हाईट प्लस हाईट इंटू लेंथ किंवा लेंथ इंटू हाईट सेम आहे. व्हॅल्यू पुट करा. काय 2 इन ब्रॅकेट लेंथ किती आहे 4 मल्टिप्लाय बाय ब्रीथ आहे 2.5 प्लस ब्रीथ आहे 2.5 मल्टिप्लाय बाय हाईट आहे 1.5 प्लस हाईट आहे 1.5 मल्टिप्लाय बाय लेंथ आहे 4. ठीक आहे. आता बघा 2 मल्टिप्लाय बाय 4 मल्टिप्लाय बाय 2.5 येते आन्सर 10 प्लस 2.5 मल्टिप्लाय बाय 1.5चा आन्सर येते 3.75 प्लस 1.4 मल्टिप्लाय बाय 4 याचा आन्सर येते 6. ह्या तिघांची काय करायची ॲडिशन ते येते 19.75. ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन केली तर काही 39.5 स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजेच किती लागेल त्याला क्राफ्ट पेपर 39.5 स्क्वेअर सेंटीमीटर पेपर will be required to cover a match box. ठीक आहे. ये जे एक्झाम्पल आहे